काय अडचण अशी आहे ना की तुमची निष्ठा ही ज्या वेळेला तिकिटापुरती मर्यादित होते त्यावेळेला तुम्हाला उत्तर द्यायचं की नाही हा प्रश्न आम्हाला पण ते पडतो. म्हणतात की मी तिकिटासाठी ही लढाई लढत नाही. असं कसं असेल ना, तिकीट नाही मिळाली म्हणून तू नाराज झालास ना, नाही तर एवढे दिवस तर खुश होतास, एवढे दिवस तर तू आनंदी होतास, मनसेमध्ये सगळ्या आंदोलनात सहभाग घ्यायचा होतास. असं काय घडलं की तू लगेच अचानक नाराज झालास? तू संतोष धुरी मनसेत सगळ्यात जास्त पद असलेला माणूस होता. आज यशवंत किल्लेदार 10 वर्ष आधी नगरसेवक असते, कारण यशवंत किल्लेदारची तिकीट काढून ती संतोष धुरीला साहेबांनी दिली होती. त्यावेळेला यशवंत किल्लेदारांनी पक्ष नाही सोडला, पण ज्यावेळेला मला मिळालं नाही ज्यावेळेला तुम्हाला वाटतं ना मला पक्ष सोडावं, त्यावेळेला तुम्हाला उत्तर देणे एवढे तुम्ही मोठे नसता. आणि एक गोष्ट सांगतो, मनसे सोडून शिवसेना सोडून अनेक लोक घेतली, त्यांची जागा घ्यायला खाली खूप मोठी फळी तयार आहे. हो, तुम्ही 20-20 वर्ष एका जागेवर बसला म्हणून खालच्याला संधी मिळत नाहीये. आता आनंदाची गोष्ट आहे की कुठल्या तरी चांगल्या खालच्या कार्यकर्त्याला वरती संधी मिळेल. हे 7 आता किमान 7 माणसांना संधी मिळेल, कारण एकाच 7 पदावर तू एकटा बसला होतास. त्यामुळे खूप जास्त संतोष धुरीला मनावर घेऊ नका.